नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। आज दिनांक 16 जून 2026 रोजी बुलढाणा येथे भीक द्या कंगाल सरकारसाठी भीक द्या। बुलढाण्यात शेतकऱ्यांचे अनोखे भीकमागो आंदोलन। रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठिंबा। सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ आज बुलढाणा येथे सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात अनोखे आणि आक्रमक आंदोलन करण्यात आले। अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून अद्यापही सरकारने दखल न घेतल्याने शेतकरी आणि कार्यकर्ते संतापले आहेत। दरम्यान एकीकडे व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपये माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, परंतु शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत। त्यामुळे या सरकारला भीक मागून पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांनी बुलढाण्यात अनोखे आंदोलन केले। भीक द्या कंगाल सरकारला भीक द्या असे म्हणत शहरातून फेरी निघाली आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व जमा झालेले रक्कम देण्यात आली। रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्हाभरातील विविध गावांमध्ये आंदोलने पेटत आहेत। बुलढाणा येथील तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे। सरकार अद्यापही या आंदोलनाची दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत। आज जून 16 रोजी दुपारी शर्वरी तुपकर आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून भीक मागो आंदोलन केले। शहरातील मुख्य बाजार लाईन व विविध भागांत भीक मागण्यात आली। विविध दुकानदार, सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांनी कार्यकर्त्याच्या झोळीत पैसे टाकून त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला। मुख्य बाजार लाईनमधून फिरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली। यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यापासून अडविले। त्यामुळे पोलीस आणि शेतकरी व कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता। नंतर यातील काही मोजक्या जणांना आत सोडण्यात आले। आंदोलनादरम्यान जमा झालेली रक्कम शासनाला सुपूर्द करत शेतकऱ्यांच्या संतापाला वाट मोकळी करून देण्यात आली। तसेच मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला सुपूर्द करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत सांगितले की उद्योगपतींची तब्बल 16 लाख कोटी रुपयांची कर्जे माफ करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे, मात्र अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी अटी आणि शर्तींचा डोंगर उभा केला जात आहे। त्यामुळे सरकार शेतकऱ्यांसाठी कंगाल झाले आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर आमच्याकडून भीक घ्या, पण आता तरी डोळे उघडा आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्या, असा संतप्त संदेश आंदोलनकर्त्यांनी दिला। सरकारने शेतकऱ्यांवर भीक मागण्याची वेळ आणली असून ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचेही यावेळी सांगण्यात आले। मंत्रालयाची एक पण मीठ जागेवर राहणार नाही, एक पण मीठ जागेवर ठेवणार नाही शेतकरी। याचा हा कडक इशारा तुम्ही तिकडे कळवा आमचा। हे निवेदन आम्ही तुम्हाला देतो। उद्योगपतींचं कर्ज माफ करण्यासाठी 16 लाख कोटी रुपये आहेत, पण माझ्या शेतकरी भावांवर झालेलं सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत। म्हणून आम्ही आज भीक मागो आंदोलन करत आहोत। आम्ही हे भीक मागून सरकारकडे पाठवणार आहोत की याने तरी सरकारला सुपूर्दी द्यावी आणि सरकारने आमची सरसकट कर्जमुक्ती करावी। 15/6/2026 पासून रविकांत तुपकर हे आमच्या घराच्या निवासस्थानामध्ये संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आणि पीक विम्याच्या आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले आहेत। मात्र सरकारने त्याची कोणतीही दखल आजपर्यंत घेतलेली नाही। आज दुसरा दिवस असताना देखील सरकारने ना डॉक्टर पाठवले ना पोलीस बंदोबस्त लागला। दुपारी मी येऊन कलेक्टर साहेबांना भेटून गेले, त्याच्यानंतर डॉक्टर तिथे आले आणि पोलीस तिथे आले। सरकारला नेमकं या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून साध्य काय करायचं आहे? सरकारकडे
उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ करण्यासाठी पैसे आहेत. पण आमचं थोडं जे कर्ज आहे ते माफ करण्यासाठी आम्हाला जाचक अटी आणि शर्ती आमच्यावर लादत आहे सरकार. म्हणून सरकारकडे पैसे नाही, सरकार शेतकऱ्यांसाठी कंगाल झालेलं आहे. म्हणून आम्ही आज भीक मागो आंदोलन केलेलं आहे आणि आमच्या भिकेरूपी आलेले पैसे आम्ही सरकारच्या खात्यात जमा केलेले आहे आणि सरकारला सांगितलेलं आहे की तुमच्याकडे पैसे नाही आमची कर्जमाफी करण्यासाठी, आमची कर्जमुक्ती करण्यासाठी. म्हणून ही आमच्याकडून भीक घ्या आणि आता तरी डोळे उघडा आणि आमची कर्जमाफी करा आणि रविकांतभाऊ तुपकर यांच्या उपोषणाची गांभीर्याने दखल घ्या. अन्यथा शेतकरी रस्त्यावर गावोगावी उतरतील आणि त्यावेळी जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल असं आम्ही कलेक्टर महोदयांना कळवलेलं आहे.